मूर्खपणा चालणार नाही, कळलं ना संतोष? काही झालं तरी आम्ही आमची जमीन बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही, कळलं तुला? का जाऊ देणार नाही? हे बघा, संतोष दादा जे काही बोलतोय, जे काही करतोय ना, ते अगदी योग्य करतोय. हरीश, तू जरा गप्प बसशील? चुकीच्या बाबतीत त्याला पाठिंबा देऊ नको. हॅरी, स्टॉप इट. हा डिसिजन आई बाबांचा आहे. हे बघ, तू शांत. तुम्ही काही म्हणा, माझा निर्णय झालेला आहे. ही काय जबरदस्ती आहे तुमची आई बाबांवर? ही फाईल कुठेही जाणार नाही. वीणा, फाईल दे. फाईल दे वीणा. ही फाईल मी आत्ताच्या आत्ता नेऊन बिल्डरला देणार आहे आणि त्याला सांगणार आहे, ही ती फाईल घे, विक जमीन आणि काय करायचं ते कर. हे बघ, तुला शेवटचं सांगतोय, ही जमीन आमची आहे आणि म्हणूनच या जमिनीच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा हक्क फक्त आमचाच असेल. ये लक्ष्मी. बाबा, आजवर प्रत्येक निर्णय भावनेच्या भरात घेतलेत तुम्ही. नेहमीच काय ठरवलं होतं तुम्ही? लग्न झाल्यानंतर स्वतःचं घर बांधणार होता ना? त्यासाठीच घेतली होती ना ही जमीन. बांधलं घर. अहो, तुमचं लग्न झालं, आमचा जन्म झाला, शिक्षण झाली, कॉलेज झालं, अहो माझं स्वतःचं घर सुद्धा झालं, तरी पण तुम्ही अजूनही घर बांधण्याची स्वप्नच बघताय. संतोष, कारण संतोष दादा, आई बाबांनी आपल्या समद्यांचा विचार केला. हे आपली आयुष्य घडली त्यांनी. तुमच्यासारखं स्वार्थी नाही वागले ते. स्वतःचा विचार करणं जर का स्वार्थीपणा असेल ना, तर हो, आहे मी स्वार्थी आहे. यांनी पण वागायला हवं होतं स्वार्थीपणे. हे बघे, आज माझ्याकडे स्वतःचं घर आहे, हवा तेवढा पैसा आहे, त्यामुळे मी वरदला सुरक्षित आयुष्य देऊ शकतो, जे हे यांनी आई वडील म्हणून आम्हाला कधीच दिलं नाही. सख्खे 5 आणि तुझा नवरा उपरा असे मिळून 6 भावंड होतो आम्ही. कधीच आमच्या मनासारखे कपडे, कॉलेज, वया, पुस्तकं काहीच मिळालं नाही. प्रत्येक दिवस काटकसरीत काढला. पण तरी बाबा, झालं का घर? मी प्रेझेंटेशन रेडी केलं. हा चहा संपवते आणि लगेच तुम्हाला मेल फॉरवर्ड करते. नो, देयर इज नो नीड. कारण हे प्रेझेंटेशन मी देणारच नाहीये, हे तुम्ही देणार आहात. मी काय? म्हणजे तुम्ही मला तुमच्यासोबत मीटिंगला नेणार आहात? वेल, आफ्टर ऑल हे प्रेझेंटेशन तुम्ही बनवलंय, सो ते तुम्हीच द्यायला हवं ना. याल ना तुम्ही मीटिंगला? इज देयर एनी प्रॉब्लेम? प्लीज जानू, नाही म्हणा, नाही म्हणा. नाही, प्रॉब्लेम नाहीये. खरं तर माझ्यासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आवडेल मला. येईन मी तुमच्यासोबत. दॅट्स ग्रेट टू हिअर. सो उद्या सकाळी शार्प 7 वाजता निघायचं आपल्याला. पिकअप करण्यासाठी गाडी तुमच्या घराबाहेर येईल. ठीक आहे, चालेल. जानू, काय केलंस हे? आता कसं अडवू मी तुला? अरे पिंकी, अरे काय झालं? तू माझ्या समोर हात का जोडतोस? अरे खरं तर मी तुझ्या समोर हात जोडायला पाहिजे. तू माझा जीव वाचवणारा देव आहेस. अच्छा, तुला माझ्या मदतीची गरज आहे. कसली मदत? अच्छा, तुझ्या वडिलांची जमीन आहे, कुणीतरी बळकवतंय ती. अच्छा, घरचं वीज पाणी सगळं कापलंय.
हे सगळं हा माझ्याबद्दलच तर बोलत नाही ना? ती जमीन कुणाच्या नावावर आहे? म्हणजे मी बँकेच्या वडिलांची जमीन हडपत होतो. माझी लोक त्यांच्या घरच्यांनाच धमकावतायत. व्यंकी, काळजी करू नकोस. मी तुला नक्की मदत करण्याचा प्रयत्न करीन. सासूबाई म्हणतात की जर अस्वस्थ वाटत असेल ना तर विहिरीची पूजा करावी. मनातलं सगळं विहिरीला सांगावं, ती सगळं पोटात घेते. इतकं अस्वस्थ वाटतंय ना मला. तू कशी काय आली सकाळच? आई, आज रामनवमी नाही का? घरच्या देवांना नमस्कार केल्याशिवाय कसं बरं वाटेल मला, म्हणून आले होते. चल चल आज चल तू. आई, डोळा फडफडतोय का? अगं हो, बघ ना. म्हणजे आधीच अस्वस्थ वाटत होतं मला, त्यात आता डोळा फडफडायला लागलाय. इतकं जीव घाबरा घुबरा होतोय ना. काय घरातली सगळी माणसं घराबाहेर असली की जरा जास्तच काळजी वाटते बघ. आज आपल्या भावनाच्या सासरी ना रामनवमीचा मोठा उत्सव आहे. देवाला हीच प्रार्थना करते की सगळं निर्विघ्न पार पडू दे, तिथे काही विघ्न नको. जानू पण जयंतरावांबरोबर ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलीये. ते दोघं सुखरूप परत येईपर्यंत जीवाला नुसता घोट.